नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही जर आपल्याला मिळाला नसेल तर आपलं नाव हे अपात्र यादीत तर गेलं नाहीये ना, आपण अपात्र तर झाला नसेल ना, कारण की महाराष्ट्र शासनाने जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलेले आहेत। यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि आपल्याला पुढील हप्ता मिळेल की नाही, किंवा जे काही आता जून महिन्याचा हप्ता जो वितरित करण्यात आला तोही आपल्याला मिळणार आहे की नाही, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे ती आता आपण समजून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटविण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती। त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती ही सादर केलेली आहे। म्हणजेच महाराष्ट्रातील जवळपास 26.34 लाख महिला लाडक्या बहिणी या आता अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आता पुढे सरकार यावरती कशा पद्धतीने कारवाई करत आहे ते सुद्धा आता आपण समजून घेऊया। 26.34 लाख महिला लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाब निदर्शनास आलेली आहे। म्हणजेच काय झालंय, ज्या लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्ती होत्या त्यानुसार कुटुंबातून फक्त एक महिला लाभ घेऊ शकणार होती। त्या पद्धतीने एकापेक्षा जास्त लाभार्थी एकाच कुटुंबात असल्यामुळे आता एवढ्या जास्त महिला या अपात्र होत आहेत। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजेच काय आहे तर 26.34 लाख महिला या अपात्र केलेल्या आहेत, त्यांचा हप्ता थांबवलेला आहे, त्यांच्या अकाउंटची आता चौकशी ही केली जाणार आहे। पण त्यासोबतच 2.25 कोटी ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा महाराष्ट्र शासनाच्या मार्फत पाठविण्यात आलेला आहे। आता आपण पुढे बघूया। तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल। म्हणजेच काय, ज्या 26.34 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांची चौकशी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे। शहानिशा करून जर त्या खरोखरच जर पात्र असतील तर त्यांनाच लाभ हा आता दिला जाणार आहे। त्यासोबतच आता ज्या अपात्र महिला आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनांचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे तेही समजून घेऊया। शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून शासन स्तरावरती याचा निर्णय घेण्यात येणार आहे। म्हणजेच काय, आता ज्या अपात्र महिला असताना किंवा पुरुषांच्या खात्यावरती ही पैसे जमा झालेले आहेत अशी बातम्या, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे, त्यानुसार आता कारवाई सुद्धा केली जाणार आहे। तर महाराष्ट्रातील जवळपास 26.34 लाख महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्याची आता शक्यता उरलेली नाही। भलेही चौकशी झाली तरी आता पुढील हप्ता येईल की नाही हे आता सांगता येणं शक्य नाहीये। तर लाडक्या बहिणींनो, जर आपल्याला हप्ता मिळाला नसेल तर आता आपण समजून घ्यायचं आहे की आपलं नाव हे अपात्र यादीमध्ये गेलेलं आहे। आपल्याला पुढचा हप्ता मिळण्याची शक्यता तुर्तास तरी नाहीये। नवीन काही अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।